नमस्कार. आमच्या या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. चॅनल सुरू केल्यानंतर बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ करा, असे मेसेजेस येत आहेत. मित्रमंडळी सांगतायत. अ, जसं नाटकात किंवा मालिकेत, सिनेमात अभिनय करणं ही जशी माझी पॅशन आहे, तसंच अजूनही बऱ्याच गोष्टी ज्या मला प्रचंड करायला आवडतात. गाणं, म्युझिक आणि कविता. मला कविता वाचायला, कविता म्हणून दाखवायला प्रचंड आवडतं. कवितासुद्धा वन ऑफ माय पॅशन्स असं म्हणालात तरी हरकत नाही. स्वतः अनेक कवी माझे मित्र आहेत. किशोर आहे, कदम, सौमित्र, संदीप खरे आहे, गुरु ठाकूर आहे, आमचे संतोष वाटपाडे आहेत, रोहिणी निनावे आहे. अ, अनेक कवी, कवयित्री माझे मित्र-मैत्रिणी आहेत. पण काल परवाच एक पुस्तक वाचत होतो माझ्या मित्राचं, कवी मित्राचं, वैभव जोशीचं आणि त्याची एक कविता मला प्रचंड आवडली आणि मला असं वाटलं, की या कवितेपासूनच आपल्या चॅनलवर कविता हा विषय सुरू करूया. मी काही कवितेतला फार मोठा जाणकार वगैरे नाही. मला माझ्या परीने जी कविता समजते, तशा पद्धतीने मी तुम्हाला ती म्हणून दाखवीन. थोडाफार त्याचा अर्थ सांगीन. म्हणजे मी फार त्यातला मोठा जाणकार आहे, मला फार त्यातलं कळतं असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण गंमत, हरकत काय? मला आवडलेली कविता तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. त्यात गैर काय? सो या चॅनलवरची पहिली कविता माझ्या मित्राची, वैभव जोशीची. किती बोलतो आपण दोघे. म्हणजे तुम्ही आणि मी नाही, हे कवितेचं शीर्षक आहे. किती बोलतो आपण दोघे, तरी बोलणे राहून जाते. फार फार सोपं आणि तरी मनाला प्रचंड भिडणारं असं कायम लिहित आलाय वैभव जोशी, कायम लिहितो. अ, मला त्याची कित्येक गाणी प्रचंड आवडतात. रखुमाई रखुमाई हे त्यांनी लिहिलेलं गाणं माझं प्रचंड आवडतं गाणं आहे आणि कविताही तो फार सुंदर लिहितो. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. किती अप्रतिम कल्पना आहे. किती अप्रतिम. की बरेचदा असं होतं की आपण खूप बोलतो तिच्याशी किंवा त्याच्याशी, व्हॉटएव्हर. खूप बोलत असतो. बोलता बोलता आपली मैत्री खूप दृढ होते, घट्ट होते, नातं खूप घट्ट होतं. पण या नात्याचं नाव काय? ते मात्र त्या दोघांचं बोलणं बरेचदा राहून जातं. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही. तुला गुणगुणत असता नाही. तुला गुणगुणत असता नाही. तुला ऐकणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही. अशी कशी ओळख आहे जी अनोळखी आहे? एक तर आपली ओळख असते किंवा आपण अनोळखी असतो. ज्यांच्याशी आपण अनोळखी असतो, त्यांच्याशी आपण ओळख असल्यासारखं बोलत नाही. पण बरेचदा ज्यांची आपली चांगली ओळख आहे, त्यांच्याशी पण आपण अनोळखी असल्यासारखे बोलतो. वेगवेगळ्या कारणांनी असेल, पण बोलतो. पण या प्रकारच्या नात्यामध्ये म्हणजे ज्या नात्यात नाव सांगणं राहून जातंय, त्या नात्यामध्ये अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही. म्हणजे आपली ओळख झाली, आपण खूप बोललो, पण काहीतरी आहे जे अनोळखी आहे. काहीतरी आहे तुझ्यातलं जे मला माहिती नाहीये, जे माझ्यातलं आहे जे तुला माहिती नाहीये. अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही, तुला गुणगुणत असता नाही. ऐका ओळ किती छान आहे. तुला गुणगुणत असता नाही, तुला ऐकणे राहून जाते. वाह! 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 क्या बात है वैभव. म्हणजे मी मी तुझ्याशी बोलतोय, तू जे बोलतीयेस किंवा बोलतोयस ते समोरचा माणूस ऐकतोय. पण ऐकणं राहूनही जाऊ शकतं. म्हणजे मी वारंवार तुझं नाव गुणगुणतोय, तुझा जयघोष चाललाय, काहीही असेल.
पण हे चालू असताना तुला ऐकणं मात्र राहून जातं. कारण मी हरवलेलो असतो तुझ्यात. मला दुसरं काही दिसत नसतं, दुसरं काही सुचत नसतं, दुसरं काही ऐकू येत नसतं. कदाचित या भावना वैभवला मांडायच्या असाव्यात, की अशी कशी ही ओळख ज्यातील अनोळखी पण संपत नाही. तुला गुणगुणत असता नाही, तुला ऐकणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. जगा वेगळ्या श्रावणास ह्या आभाळाचा शाप असावा. जगा वेगळ्या श्रावणास ह्या आभाळाचा शाप असावा. मनासारखे दाटून येते तरी बरसणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. जगा वेगळ्या श्रावणास या पुढच्या ओळीमध्ये वैभव असं म्हणतो की जगा वेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा. हा श्रावण साधा सुद्धा नाहीये, तुमचा माझा असतो तसा नाहीये, किंवा साध्या माणसाचा श्रावण नाही. हा प्रेमात पडलेल्या माणसाचा श्रावण आहे. प्रेमात पडल्यानंतर सगळं जगावेगळं दिसायला लागतं, भासायला लागतं. सगळं जगच वेगळं आहे असं वाटायला लागतं. म्हणून वैभव म्हणतो जगा वेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा. जगा वेगळ्या श्रावणास ह्या आभाळाचा शाप असावा. मनासारखे दाटून येते तरी बरसणे राहून जाते. किती अप्रतिम ओळ आहे. मनासारखे दाटून येते तरी बरसणे राहून जाते. खूप काही येत असतं आपल्या मनात, दाटून येत असतं अगदी. आज हे बोलायचंय, आज हे सांगायचंय, आज हे विचारायचंय, आज ही तक्रार करायची आहे, आज हे गाऱ्हाणं मांडायचंय. खूप गोष्टी मनात येत असतात, मन दाटून येत असतं. पण ती व्यक्ती समोर आल्यानंतर सगळंच बोलता येतं. जे काही दाटून आलंय ते सगळं व्यक्त होता येतं. त्याच्यावरती बरसता येतं प्रत्येक वेळेला? नाही, प्रत्येक वेळेलाच असं बरसता येतं असं मला नाही वाटत. कधी-कधी ते राहून जातं आणि म्हणूनच या ओळी अशा असाव्यात, की जगा वेगळ्या श्रावणास या आभाळाचा शाप असावा. मनासारखे दाटून येते तरी बरसणे राहून जाते. वाह! शब्दांमधुनी झरे शांतता. शब्दांमधुनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. शब्दांमधुनी झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. हाता इतके अंतर असूनी हाक मारणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. शब्दांमधूनही झरे शांतता. शब्द जेव्हा बोलले जातात तेव्हा आवाज ऐकू येतो, नाद असतो शब्दांना एक वेगळा. पण तरी वैभव असं म्हणतो शब्दांमधूनही झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. ज्याला अर्थ आहे त्याच्यातला अनर्थ तो शोधतोय. म्हणून तो म्हणतो की शब्दामधूनही झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. हाता इतके अंतर असूनी हाक मारणे राहून जाते. वा 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 वा, शहार आला माझ्या अंगावर. किती अप्रतिम ओळ आहे. हाता इतके अंतर असूनही हाक मारणे राहून जाते. जसं खूप दाटून आलंय तरी बरचणं राहून जातं, तरी इतक्या जवळ आहे ती व्यक्ती. हाताच्या अंतरावर आहे, हाकेच्या अंतरावर आहे. आता फक्त मी हाक मारायची आहे, ती समोरची व्यक्ती ओ देणार आहे आणि मग सगळं पुढे सुरळीत सुरू होणार आहे. पुढचं सगळं आहे, लिहिलेलं आहे. पण ती हाक मारणं जर राहून गेलं तर मग बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं. म्हणून शब्दांमधूनही झरे शांतता, अर्थातूनही अनर्थ उरतो. हाता इतके अंतर असूनही हाक मारणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. आपुलकीच्या वाटेवरती, आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे. आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे. कधी चालणे राहून जाते, कधी थांबणे राहून जाते. वा 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 वा. या आपुलकीच्या वाटेवरती आपल्या समोर आलेल्या परक्या वळणांवर वरती किंवा परक्या माणसांबरोबर, परक्या झालेल्या माणसांसोबत, ओळख असूनही अनोळखी वागणाऱ्या माणसांसोबत कधी चालणं राहून जातं, कधी थांबणं राहून जातं. कधी जर चाललो त्यांच्याबरोबर तर तो अनोळखीपणा नष्ट होऊन पुन्हा ओळखीत रूपांतर होऊ शकतं, किंवा तो परकेपणा आलाय
तो दूर होऊन पुन्हा आपुलकीचं नातं निर्माण होऊ शकतं. पण त्याच्याबरोबर थोडंसं चाललं पाहिजे. पण नाही, आपल्याला खूप घाई झालेली असते. किंवा कधी-कधी आपण खूप चालतो त्याच्याबरोबर, भांडतो, झगडतो, वाद घालतो. पण कधीतरी थांबणं पण आवश्यक असतं. कधी-कधी या दोघांमधल्या या नात्यांमध्ये जेव्हा आगळीक निर्माण होते, दुरावा निर्माण होतो, परकेपणा तयार होतो, अनोळखीपणा तयार होतो, तेव्हा कधीतरी या वाटेवर थांबणं पण तितकंच गरजेचं असतं. कदाचित या भावना त्याला असं मांडायच्या असाव्यात वैभवला, की आपुलकीच्या वाटेवरती रोज भेटती परकी वळणे, कधी चालणे राहून जाते, कधी थांबणे राहून जाते, तुझ्या माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते. किती बोलतो आपण दोघे तरी बोलणे राहून जाते. तुझ्या आणि माझ्या या नात्याचे नाव सांगणे राहून जाते. वैभव, तुला 100 वेळा सलाम या आणि तुझ्या अनेक असंख्य कवितांसाठी. आणि या माझ्या चॅनलवरती वैभव माझी कविता सादर करू का? असं विचारल्यानंतर इतक्या आपुलकीने वैभवने मला होकार दिला, की असं वाटतं की इतकी आपुलकी असलेली माणसं, इतकी आपुलकी असलेले मित्र माझ्या आयुष्यात आहेत. तर त्याला आणि मला, आमच्या या मैत्रीला, माझ्या मंडळींना कधी परक्या वळणावरती, परक्या वाटेवरती ईश्वराने नेऊ नये. आमच्यातली ही आपुलकी कायम अशीच अबाधित राहावी. त्यामुळे वैभव, खूप खूप आभार तुझे, ही कविता सादर करण्यासाठी मला परवानगी दिलीस त्याबद्दल. आणि कवितेचं हे रसग्रहण वगैरे असे मोठे शब्द मला नाही वापरायचे. मला जो काही कवितेतनं अर्थ कळला, तो मी तुमच्याबरोबर शेअर केला. तो तुम्हाला आवडलाय का? आवडला असेल तर मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढे जेव्हा मी कधी कविता सादर करेन, तेव्हा कुणाची कविता तुम्हाला ऐकायला आवडेल, कुणी लिहिलेली कविता तुम्हाला ऐकायला आवडेल, तेही मला कळवा. जमलं तर मी ती कविता किंवा त्या कमेंट वाचून त्यातनं काहीतरी शोधून पुन्हा एक चांगली कविता आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न नक्की करीन. धन्यवाद. पुन्हा भेटूच या.